मित्र हो नमस्कार, मी युवा व्याख्याता ॲडव्होकेट बिभीषण गदादे। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील पैलू आपण उलगडतोय। पाठीमागच्या 11 भागांमध्ये आपण अहिल्यादेवींचं जीवनचरित्र लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रातील आणखी काही घटनांचा अभ्यास करणार आहे। मित्रांनो, तो काळ होता साधारण 1745चा। सगळीकडून धामधुमीचा कालखंड होता। ईश्वरसिंगाची, माधवसिंहाची, उमेदसिंहाची अशी अनेक ठिकाणची भांडणं मिटवण्याचं काम मराठी फौजेनं केलेलं होतं। ओरचेकरांनी मराठ्यांच्या छावणीवरती हल्ला केला होता। त्याही प्रसंगी मराठी 1745च्या त्या कालखंडामध्ये एक बादशहाशी करार करण्यात आला होता आणि त्या करारानंतर सूरजमल जाट जो राजपूतचा राजा होता, त्या कुंभेरीचा सरदार होता, त्या सूरजमल जाटाने 40 लाखाची खंडणी देण्यासाठी कबूल केलं। मात्र रघुनाथराव पेशवे ऐकत नव्हते। त्यांनी 1 करोड रुपयाची खंडणी मागितली। खरं तर मल्हारराव होळकरांनी अनेक वेळा समजून सांगण्याचं काम केलं होतं की सूरजमल जाट हा 1 करोड रुपये देणार नाही। त्याचा किल्ला अभेद्य आहे, त्याच्या किल्ल्याभोवती वाळुकामय प्रदेश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यानं शत्रूशी सुद्धा संधान साधलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्याच्यावरती आक्रमण करणं योग्य नाही। खरं तर मल्हारराव होळकरांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की त्या सूरजमल आणि अशा परिस्थितीत त्याच्याकडून 1 लाख रुपये खंडणी, खरं तर खंडणी म्हणजे त्यावेळेचा महसूल होता। आजच्या काळामध्ये खंडणी हा गुन्हा आहे, तो भाग वेगळा। मात्र त्या काळामध्ये 1 करोड रुपये तो देऊ शकत नव्हता हे मल्हारराव होळकरांनी सांगितलेलं होतं। सूरजमल जाटावरती आक्रमण करणं योग्य नाही हेही मल्हारराव होळकरांनी सांगितलेलं होतं। पण मल्हारराव होळकर नावाच्या मानी म्हाताऱ्याचं ऐकतो कोण, अशी परिस्थिती झालेली होती। त्यावेळेस रघुनाथराव पेशवेंचं वय काय होतं? अवघं 20 वर्षाचं। मात्र रघुनाथराव पेशवे ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि म्हणून रघुनाथराव पेशवे असतील, शिंदे असतील, या सगळ्यांनी कुंभेरीच्या किल्ल्याभोवती तळ ठोकलेला होता आणि मदतीस होळकरांची फौज गेली। ज्या खंडेराव होळकरांना दारुडा, बैलवेडा, व्यसनी अशा अनेक प्रकारे त्यांचा इतिहास बदनाम करण्याचं काम इथल्या इतिहासकारांनी केलं। मात्र तरी सुद्धा आपण ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की खंडेराव होळकर हे कुंभेरीच्या युद्धावरती स्वतः घोड्यावरती मान टाकून गेले होते। कुंभेरीचा किल्ला अभेद्य होता। जाट काय माघार घ्यायचं नाव घेत नव्हता। इकडे पेशवे सुद्धा कुठल्याही प्रकारे माघार घ्यायच्या मनस्थितीत नव्हते आणि या सगळ्याचा तोटा झाला तो होळकरांच्या फौजेला, या मराठी साम्राज्याला। कारण त्याच दिवशी सूरजमल जाटानं माघार घेतली नाही, थोडी थिडकी नाही, जवळपास 1.5 महिने ती फौज त्या ठिकाणी तळ ठोकून होती। मात्र सूरजमल जाट मागे घेत नाही, पेशवे माघार घेत नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये मराठी फौजेनं तळ ठोकलेला होता। आपण शिवकालीन जर कालखंड बघितला तर त्या कालखंडामध्ये महिला ह्या फौजेसोबत नेल्या जात नव्हत्या। मात्र नंतर पेशवाईचा कालखंड आला आणि महिला ह्या फौजेसोबत घेऊन जायला सुरुवात झाली। खरं तर मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्यासोबत शकीना आणि शबनम या सुद्धा गेलेल्या होत्या। इतिहासकारांनी शकीना आणि शबनम यांच्याबद्दल सांगत असताना सांगितलं की कुंभेरीच्या युद्धप्रसंगी शकीना आणि शबनम यांनी खंडेराव होळकरांना दारू पाजली, म्हणूनच खंडेराव होळकर हे तोफेला आडवे गेले। खरं तर तोफेची डागडुजी करत असताना खंडेराव होळकरांवरती सूरजमल जाटानं युद्धनीतीचा नियम मोडलेला होता आणि तोफ गोळा डागण्याचं काम केलेलं होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे। मात्र दुर्दैवाने इतिहासकारांनी शकीना आणि शबनम या दोघींनाच मात्र टार्गेट करण्याचं काम केलेलं आहे। मग त्या मुस्लिम होत्या म्हणून टार्गेट केलं गेलं का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। असो मित्रांनो, ज्यावेळेस सूरजमल जाटानं तोफगोळा डागला आणि तोफगोळा खंडेराव होळकरांना लागला, जसा तोफगोळा खंडेराव होळकरांना लागला तसे खंडेराव होळकर हे मृत्युमुखी पडले। अवघ्या मराठी साम्राज्यावरती शोककळा पसरली। अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू झाला। अवघ्या इंदुरामध्ये शोककळा पसरली। खंडेराव होळकरांना 10 बायका होत्या असं म्हटलं जातं। खरं तर लग्न करून आणलेल्या 3 बायका आणि अहिल्यादेवी ह्या 4थ्या, अशा जवळपास 11 जणी त्या सगळ्या जणी होत्या। त्यातल्या 10 स्त्रिया सती जाण्याचं काम झालं। मित्रांनो, अहिल्यादेवी होळकर यांना सुद्धा सती जाण्यासाठी इथल्या धर्मव्यवस्थेनं सांगितलं, इथल्या परंपरांनी सांगितलं, इथल्या लोकांनी सांगितलं। मात्र अहिल्यादेवींचे सासरे मल्हारराव होळकर यांनी मात्र अहिल्यादेवींना सांगितलं की अहिल्ये, हा राज्यकारभाराचा डोलारा बघ, हा राज्यकारभाराचा डोलारा सांभाळणार कोण? खरं तर अहिल्यादेवी मल्हारराव होळकरांच्या मुला समान होत्या। ते त्यांना अहिल्योबा म्हणायचे, तुम्ही आमचे पुत्रच म्हणायचे। आणि म्हणून मल्हारराव होळकरांनी विनंती केली की देवी अहिल्या, तू सती जाऊ नकोस, आणि सती जाण्यापासून त्यांना अटकाव करण्यात आला। खरं तर इथल्या धर्मव्यवस्थेनं घालून दिलेली बंधनं मोडण्याची ताकद कुणीही करत नव्हतं। स्वतः सासू गौतमीबाईंनी सुद्धा सांगितलं की या म्हाताऱ्याच्या पदरामध्ये भीक घाल,
हा होळकर साम्राज्याचा डोलारा तुला सांभाळायचा अहिल्ये, तू सती जाऊ नकोस. आणि त्यांनी सुद्धा अहिल्यादेवींना सती जाण्यापासून रोखलं आणि अहिल्यादेवींनी घेतलेला सती न जाण्याचा निर्णय हा अत्यंत पुरोगामी निर्णय त्या काळी मानला जात होता. खरं तर वस्तुस्थितीमध्ये अहिल्यादेवींनी सती जाण्याचा नकार दिल्यामुळेच मराठी साम्राज्य माळवा प्रदेशापर्यंत पोहोचलेलं राखण्यासाठी मदत झाली आणि पुढच्या काळामध्ये आदर्श राज्यकारभार अहिल्यादेवींनी 29 वर्ष केला हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. खरं तर अहिल्यादेवींनी सती जाण्यासाठी दिलेला नकार हीच अत्यंत महत्वाची घटना आहे. रूढी परंपरा ह्या सामाजिक हितासाठी कुठंतरी नाकारण्याची सुद्धा ताकद ठेवली पाहिजे. अनिष्ट रूढी परंपरांना लाथ घातली पाहिजे, अनिष्ट रूढी परंपरा पाळल्या नाही पाहिजे, हा विचारच अहिल्यादेवींच्या या कृतीमधून आपल्याला पाहायला भेटतो. अहिल्यादेवी सती गेल्या नाहीत आणि पुढच्या कालखंडामध्ये या मराठी साम्राज्याचा डोलारा अहिल्यादेवींनी सांभाळला. मित्रांनो, अहिल्यादेवींच्या इतिहासामध्ये आज आपण समजून घेतलेलं आहे की अहिल्यादेवींनी समाजाच्या, राज्याच्या, प्रजेच्या हितासाठी रूढी परंपरांना सुद्धा लाथ घालण्याचं काम केलेलं आहे. मल्हारराव होळकरांनी आणि गौतमीबाई होळकरांनी सुद्धा त्याला सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे. मला वाटतं अनिष्ट रूढी परंपरांना लाथ घालत असताना आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याला सहकार्य करणं गरजेचं असतं आणि तो निर्णय, तशा पद्धतीचे निर्णय सुद्धा घेणं गरजेचं असतं. हाच तर इतिहास आपल्याला शिकवतो. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण अहिल्यादेवींच्या आयुष्यातली ही घटना पाहिली. या घटनेनंतर आपण आणखीही काही घटना पाहणार आहोत, आणखी काही पैलू पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढच्या भागामध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, महत्त्वाचं म्हणजे लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून